नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं आय-टी स्टडी पॉइंट वरती मी स्वागत करतो. आज आपण घेणार आहोत जो काल आरोग्य विभागाचा शिपाई या पदाचा जो पेपर झाला, या पेपरमधील जे काही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थी मित्रांकडून आपल्याला त्या काही ज्ञात झाल्यात किंवा त्यांनी ज्या लक्षात राहतील, जशा प्रकारे लक्षात राहतील, जसे प्रश्न लक्षात राहतील 2, 4, 6 ते आपल्याला त्या ठिकाणी सांगितले. त्याचं आपण एकत्रीकरण केलं मित्रांनो आणि त्याचं विश्लेषण आपण आपल्या या YouTube चॅनलवरती पाहतो आहे. मग ज्यावेळेस आपण विचार करतो मित्रांनो की पेपर कशा स्वरूपाचा होता किंवा कसा होता, येणाऱ्या पेपरसाठी आपल्याला त्याचा कसा फायदा होईल, वेळ न घालवता लगेच आपल्या लेक्चरला आपण सुरुवात करू. पहिला प्रश्न अशा स्वरूपाचा विचारला गेला म्हणत की मुंबई ठाणे रेल्वे कधी धावली? बरोबर आहे. म्हणजे आपण विचार करतो भारतामधील जी पहिली रेल्वे आहे मित्रांनो, तर ही भारतामधील पहिली रेल्वे धावली होती मुंबई ते ठाणे या महामार्गावरती धावली होती. म्हणजे ज्या रेल्वेचा जो रूळ आहे, या रुळावरती त्या ठिकाणी पहिली रेल्वे धावली होती. मग पहिली रेल्वे जी धावली मित्रांनो, तर ती कधी धावली होती? तर 16 एप्रिल, काय म्हटलं, 16 एप्रिल 1853 मध्ये मित्रांनो ती पहिली रेल्वे धावली. मग आता 1853च्या कालखंडामध्ये भारतामध्ये कोण त्या ठिकाणी गव्हर्नर जनरल होता मित्रांनो? तर तो होता त्या ठिकाणी आपण म्हणतो लॉर्ड डलहौसी. काय म्हणतो? लॉर्ड डलहौसी हा त्यावेळेस कोण होता? गव्हर्नर होता, गव्हर्नर जनरल होता. विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. आता जी रेल्वे धावली, या रेल्वेमध्ये पहिली जी पॅसेंजर ट्रेन होती ही कुठून कुठपर्यंत धावली? तर बोरी बंदर, हे कुठलं आहे? मुंबई मधलं आहे, बॉम्बे मधलं आहे, तर ठाण्यापर्यंत ही धावली मित्रांनो. तर 1 किलोमीटर अंतर किती होतं? तर 34 किलोमीटर अंतर त्या ठिकाणी धावलेली आहे. आता ज्यावेळेसची पहिली ट्रेन धावली विद्यार्थी मित्रांनो, तर त्या ठिकाणी तिला जे इंधन जोडण्यात आले होते, तर ते इंधन जे होते त्याचे नाव काय होते? तर या ठिकाणी नाव सुद्धा तुम्हाला दिलेत मी. सिंध होतं एकाचं नाव सुलतान होतं आणि दुसरं काय, सिंध, सुलतान आणि साहिब, असे 3 नावं त्या ठिकाणी होते विद्यार्थी मित्रांनो. मग अशा प्रकारचा हा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारला गेलेला होता. नंतरचा प्रश्न पाहू मित्रांनो. या ठिकाणी कुतुबुद्दीन ऐबक, हा जो होता कुतुबुद्दीन ऐबक, याचा मृत्यू कधी झाला किंवा त्यावेळेस तो प्रश्न कशा स्वरूपाचा विचारला? तर कुतुबुद्दीन ऐबक जो होता, या कुतुबुद्दीन ऐबक त्या ठिकाणी घोडसवारी करत असताना त्याचा काय झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो? तो मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. मग तशा प्रकारचाच आपल्याला काय विचारला गेलेला असेल? तर प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेलेला असेल विद्यार्थी मित्रांनो. तर मग त्याचा मृत्यू कधी झाला? तर 1210 मध्ये त्याचा काय झाला होता? मृत्यू झाला होता. मग कोणत्या ठिकाणी झाला? तर लाहोर या ठिकाणी काय झाला होता? मृत्यू झाला होता. तर जन्म त्याचा कुठं झाला होता? तर जन्म झाला होता कुतुबुद्दीन ऐबक याचा तर तुर्कस्तान. कुठे झाला होता? तुर्कस्तान या देशामध्ये याचा काय झाला होता? कुतुबुद्दीन ऐबकाचा जन्म झाला होता. त्यानंतर हा ज्यानं शासन केलं, तर याचा शासनकाळ होता काय 1206 ते 1210 पर्यंत त्या ठिकाणी हा यांनी काय केलेलं आहे? तर शासन केलेलं आहे मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे मित्रांनो की बिहार राज्याची लोकसंख्या घनता, बरोबर आहे, म्हणजे बिहार राज्यासंदर्भात मी तुम्हाला सांगतोय 2011ची जनगणनेवरती आपल्याला कम्प्लीटली 1 किंवा 2 प्रश्न विचारल्या जाऊ राहिले, प्रत्येक शिफ्टला विचारल्या गेलेले आहेत. मग बिहार राज्यासंदर्भामध्ये बिहार राज्याची घनता किती आहे? तर 1106 प्रतिवर्ग. आता या संदर्भामध्ये जो काही अडचण असेल किंवा त्या प्रश्नात काही क्वेरी जर असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची मित्रांनो. कारण की या संदर्भामध्ये जे आहे लोकसंख्येमध्ये आपण जर पाहिलं, बरोबर आहे, तर लोकसंख्येमध्ये सुद्धा हे राज्य काय आहे? आघाडीवरती आहे. मग त्यामध्ये 1 नंबरला जर का म्हटलं तर उत्तर प्रदेश आहे मित्रांनो. कोणतं राज्य आहे? उत्तर प्रदेश, बरोबर आहे. दुसरं राज्य जर का म्हटलं तर त्या ठिकाणी कोणतं येतं? तर महाराष्ट्र येतं. कोणतं राज्य येतं? महाराष्ट्र. आणि तिसरं राज्य कोणतं आहे? तर बिहार आहे. आता हे कशामध्ये मित्रांनो? तर हे लोकसंख्येवर आधारित आहे, बरोबर आहे. पण जर आपण क्षेत्रफळावर घेतलं तर त्या ठिकाणी पहिलं राज्य येतं राजस्थान. कोणतं राज्य आहे? राजस्थान. दुसरं राज्य जर विचारलं तर कोणतं आहे? मध्य प्रदेश. आणि तिसरं राज्य कोणतं आहे? तर महाराष्ट्र राज्य आहे लोकसंख्येवर. आता हे 2011च्या जनगणनेनुसार आहे. नंतरचा प्रश्न पाहू विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी की महाराष्ट्र राज्याचे बाल लिंगोत्तर गुणोत्तर प्रमाण किती आहे? हा या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मला त्या ठिकाणी काय करायचंय? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे.
तर त्या ठिकाणी ऑप्शन वगैरे काही त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला मित्राला काही आठवले नाही, तर त्यामुळे तो काही सांगू शकलेला नाही. म्हणजे आपण विचार करतोय मित्रांनो की जर आपण पेपर सोडवायला गेल्याच्या नंतर आपल्याला जो डाऊटफुल क्वेश्चन वाटतोय किंवा आपल्याला एखाद्या क्वेश्चन बद्दल आपल्याला विचार करावा लागला, असा क्वेश्चन आपल्या ध्यानात राहतो, सोपे क्वेश्चन ध्यानात राहत नाही. मग लिंग गुणोत्तर इथं संख्या आपल्याला आकडा या ठिकाणी येतोय आणि आकडा त्या ठिकाणी आपल्याला आल्याच्या नंतर तिथं वेगवेगळे आकडे आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो. त्यामुळे असे क्वेश्चन आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे माहिती आयुक्त यांचा कार्यकाल किती वर्ष आहे? मग माहिती आयुक्त यांचा कार्यकाल भारतात म्हणजे आहे तर 3 वर्षापर्यंत, काय 3 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत, बरोबर आहे. तर या ठिकाणी 3 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते काय राहतात, पदावरती राहतात. केंद्रीय माहिती आयोग जो आहे या ठिकाणी एक वैधानिक संस्था आहे मित्रांनो. तिला भारतीय राज्यघटनेनुसार वैधानिक कायदा मिळालेला आहे, पात्रता मिळालेली आहे. माहितीचा अधिकार आरटीआय कायदा कधीचा आहे मित्रांनो, तर 2005. या कायद्याच्या तरतुदी ज्या आहेत त्या 2005 मध्ये काय करण्यात आल्या, स्थापन करण्यात आल्या. हा घटक काय करायचा, लक्षात ठेवायचा. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला मिळालेला की वेरूळ येथील कैलास मंदिर कोणी बांधले? दुपारच्या शिफ्टमध्ये सुद्धा आपल्याला वेरूळ या लेण्याबद्दल, वेरूळ लेणी ही कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ती महाराष्ट्र राज्यामध्ये आहे, बरोबर आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये आहे, बरोबर आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे, तर महाराष्ट्र राज्यामध्ये आहे, बरोबर आहे. त्यानंतर दुसरा या संदर्भामध्ये असेल तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, बरोबर आहे. आणि ह्या कोणत्या डोंगर रांगेत आहे, तर ह्या अजिंठा वेरूळ डोंगर रांगेत आहे. ज्या अजिंठा वेरूळ डोंगर रांगा ज्या आहे या डोंगर रांगेमध्ये या ठिकाणी वेरूळ आपल्या लेण्या आहे. या ठिकाणी कैलास मंदिर जे आहे तर ते मंदिर कोणी बांधलेलं आहे? जे राष्ट्रकूट घराणे होते, राष्ट्रकूट घराण्याचा कृष्ण प्रथम जो होता यांनी हे मंदिर काय केलेलं मित्रांनो, बांधलेलं आहे. म्हणजे त्याचं नाव होतं नरेश कृष्ण प्रथम. यांनी हे मंदिर काय केलेलं आहे, बांधण्यात आलेलं आहे, बरोबर आहे. 1757 ते 1783च्या कालखंडामध्ये या मंदिराचं काय झालेलं आहे, बांधकाम झालेलं आहे मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे संविधान लिहिण्यासाठी किती दिवस लागले? आता मी तुम्हाला अगोदरच्या लेक्चरमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलं मित्रांनो की संविधान सभेवरती, बरोबर आहे, भारतीय राज्यघटना जी आहे आपल्या ही सर्वात महत्वाची आहे आणि यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातोय. मग मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला काही गोष्टी त्यामधल्या त्याच्या रिलेटेड गोष्टी आपण घेतल्यात. मग आपल्याला काय विचारलंय, संविधान लिहिण्यासाठी किती दिवस लागले? तर 2 वर्ष 11 महिने 18 किंवा 17 दिवस. आता हा जो होता 18 दिवस 17 दिवस, तर यामध्ये काही ऑप्शन नुसार आपल्याला त्या ठिकाणी उत्तर आहे. काही मुलं म्हणत होते ऑप्शन मध्ये 17 दिवस दिलेच नव्हते, फक्त दिले होतं 2 वर्ष 11 महिने. अशा स्वरूपाचा आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेला मित्रांनो. मग जी भारतीय राज्यघटना आहे, मग राज्यघटनेसंदर्भात मी तुम्हाला मसुदा समिती सुद्धा सांगितली. त्यानंतर तात्पुरते अध्यक्ष सांगितले, कायमचे अध्यक्ष सुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला सांगितले होते, बरोबर आहे. मग तात्पुरते अध्यक्ष कोण होते, तर सच्चिदानंद सिन्हा होते. मग कायमचे अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे आपल्या संविधान सभेचे काय होते, अध्यक्ष. मसुदा समिती होती, मसुदा समिती, बरोबर आहे. मसुदा समितीची तुम्हाला मी स्थापना सुद्धा सांगितले, बरोबर आहे. मग स्थापना मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची. स्थापना म्हणजे अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब, बरोबर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे काय होते, अध्यक्ष. सर्वात महत्वाची, अतिशय महत्वाची समिती होती. मग याच्यामध्ये सदस्य कोण होते, तर अय्यर, मुन्शी, सादुल्ला, अय्यर, मुन्शी, सादुल्ला, कृष्णमाचारी आणि माधवराव, बरोबर आहे. हे मित्रांनो या ठिकाणी सदस्य होते आणि अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचे. आता मग या ठिकाणी संदर्भामध्ये आपली भारतीय राज्यघटना कधी लिहून तयार झाली, तर लिहून झाली होती 26 नोव्हेंबर 1949. पूर्णतः लागू कधी झाली मित्रांनो, तर 26 जानेवारी 1950, बरोबर आहे. या गोष्टी आपल्यासाठी काय आहे, महत्वाच्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, आता हा प्रश्न कृषीचा आहे,
बरोबर आहे. वाटाण्याचे शास्त्रीय नाव काय आहे किंवा बॉटनिकल नेम काय आहे? तर वाटाण्याचे बॉटनिकल नेम जे आहे ते प्रिझम सटायवम आहे. प्रिझम सटायवम यल असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर हे वाटाण्याचे काय आहे? शास्त्रीय नाव आहे. बरोबर आहे. मग वाटाण्याचा सर्वात महत्वाचा आपल्याला ते द्विदल पिकामध्ये येतं. कशामध्ये येतं मित्रांनो? द्विदल पिकामध्ये. बरोबर आहे. कारण त्याचे काय होतात तर डाळ ज्याची होते मित्रांनो त्याला काय म्हणायचं? द्विदल पीक असे म्हणतात किंवा मोड आलेले धान्य हे कशामध्ये येतात तर द्विदल पिकामध्ये येतात मित्रांनो. त्याच पद्धतीने आता याच जर कजान जर का म्हणलं तर तूर या पिकाचं बॉटनिकल नेम काय आहे मित्रांनो? तर ते आहे कजानस कजान. बरोबर आहे. कजानस कजान हे कशाचं शास्त्रीय नाव आहे? तर तुरीचं शास्त्रीय नाव आहे. बरोबर आहे. नंतरचा प्रश्न बघू आपण की हृदयाचे ठोके मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? अगोदर त्या ठिकाणी आपल्याला वस्तुमान असेल ESI पद्धतीचं एकक त्या ठिकाणी विचारलं, पण इथं डायरेक्ट डॉक्टरच्या गळ्यामध्ये जे असतं ना तर त्याला काय म्हणतात? त्या उपकरणाला काय म्हटलं जातं? बरोबर आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आपण पाहतोय या पद्धतीचं जे आहे उपकरण, मग या उपकरणाला काय म्हटलं जातं मित्रांनो? बरोबर आहे. अशा प्रकारचं जे उपकरण आहे या उपकरणाला काय म्हणतात? तर त्याला म्हणलं जातं स्टेटस्कोप. बरोबर आहे. म्हणजेच डॉक्टर जे हृदयाचे ठोके मोजतात, जे स्पंदने मोजतात, तर त्या ठिकाणी महत्वाचे घटक आहे. बरोबर आहे मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे अभिनव बिंद्रा या खेळाडूवरती आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. मग अभिनव बिंद्रा हा आपल्याला अगोदर वाचल्याबरोबर आपल्याला कळायला पाहिजे की अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर अभिनव बिंद्रा हा कशा संबंधित आहे? तर नेमबाजीशी संबंधित आहे. मग यांना ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक कोणत्या वर्षी मिळालं? मग ते जे बीजिंगला झाली होती मित्रांनो 2008 मध्ये बीजिंग चीन या शहरामध्ये, तर त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये वैयक्तिक पदात त्यांना कोणतं पदक मिळालं होतं? तर सुवर्ण पदक त्या ठिकाणी मिळालं होतं. कोणाला? अभिनव बिंद्राला. बरोबर आहे. मग 10 मीटर एअर रायफल प्रकारात त्याला कोणतं पदक मिळालं? तर सुवर्ण पदक त्या ठिकाणी मिळालं होतं. कोणाला? अभिनव बिंद्रा या खेळाडूला मिळालं होतं. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो भारताच्या 15व्या राष्ट्रपती कोण आहे? अगदी महत्वाचा प्रश्न आहे. कारण की भारताची महिला राष्ट्रपती आहे सध्या. कोण आहे रे मित्रांनो? तर द्रौपदी मुर्मू ह्या कोण आहेत? तर महिला राष्ट्रपती आहे. आणि त्या कितव्या क्रमांकाच्या आहेत? तर 15व्या क्रमांकाच्या भारताच्या राष्ट्रपती आहे. मग यांनी पदभार कधी स्वीकारला? तर त्यांनी स्वीकारला आहे 25 जुलै 2022. 25 जुलै 2022 या दिवशी त्यांनी काय पदभार स्वीकारला. मग पहिल्या राष्ट्रपती महिला कोण आहे? तर प्रतिभाताई पाटील. प्रतिभाताई पाटील ह्या कोण आहेत? तर पहिल्या महिला राष्ट्रपती आहे. बरोबर आहे. मग पहिले राष्ट्रपती कोण आहे? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बरोबर आहे. हे कोण आहे? पहिले भारताचे राष्ट्रपती आहे. मग पंतप्रधान कोण आहे? तर पंडित जवाहरलाल नेहरू. बरोबर आहे. मग ह्या गोष्टी आपल्यासाठी काय आहे? महत्वाच्या आहेत. बरोबर आहे मित्रांनो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी युगंधर. युगंधर ही जी कादंबरी आहे मित्रांनो ही कादंबरी कोणाची? आता थोडक्यामध्ये विचार केला, छावा असेल, युगंधर असेल, लढत असेल, मृत्युंजय असेल, या सर्व ज्या कादंबऱ्या आहे मित्रांनो शिवाजी सावंत यांच्या ह्या कादंबऱ्या आहेत. या प्रत्येक आपल्याला शिपला 2 कादंबऱ्या, 2 पुस्तके असेल किंवा काय असेल कादंबऱ्या असेल यांचा आपल्याला काय केल्या जाऊ राहिलं? तर विचार केल्या जाऊ राहिला. पेपरमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ राहिला, म्हणजे विचारला जातोय. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी काय आहे? महत्वाच्या आहे. मग युगंधर ही कादंबरी कोणाची आहे? शिवाजी सावंत. मग त्याच्या अगोदर काय विचारला होता? छावा विचारला होता. बरोबर आहे. दुपारच्या शिफ्टला. मग त्यानंतर मृत्युंजय आहे, युगंधर आहे आणि लढत आहे. कोणाच्या आहे? तर शिवाजी सावंत यांच्या आहे मित्रांनो. नंतर आहे बनगरवाडी. हा सुद्धा प्रश्न विचारलाय. कोणाचे आहे? तर व्यंकटेश मांडगुळकर यांचं ही काय आहे? कादंबरी आहे. मग ही कधीची आहे? तर 1955 आहे. मग आपण त्या ठिकाणी व्यंकटेश मांडगुळकर त्या ठिकाणी घेतलंय. म्हणजे आपल्याला विचारलं जात आहे. बनगरवाडी विचारलं गेलं होतं. ज्यांना उत्तर आलं नाही, कन्फ्युज झालं, त्यांच्या ध्यानामध्ये राहिलं. बरोबर आहे. मग त्यामुळे सांगतोय वावटळ ही जी आहे 1954 मधली आहे. त्यानंतर हे पुढचं पाऊल 1950, कवळे दिवस 1969, त्यानंतर कृणाष्टक काय करुणाष्टक 1982 आणि सत्तांतर 1982. मग ह्या ज्या आहेत त्या कादंबऱ्या आहेत. कोणाच्या आहेत? तर व्यंकटेश मांडगुळकर यांच्या आहेत, या लेखकाच्या आहेत. बरोबर आहे मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो. तिने गाणे म्हटले वाक्याचा प्रयोग ओळखा. आता जर अशा प्रकारचं जर वाक्य आलंय मित्रांनो तुम्हाला
काय म्हटलं, जर अशा प्रकारचं वाक्य आलंय, आता गाणं या शब्दाचं अनेक वचन झालेलं आहे गाणे, इथं तृतीय विभक्तीचा प्रत्यय नाही मित्रांनो. मग या ठिकाणी आपण तिने गाणे म्हटल्यावर आपण एखादं वाक्य त्या ठिकाणी घेऊ. राजाची कोण आहे, राणे. मग आपण घेऊ राणीने गाणे म्हटले, राणीने गाणे म्हटले, बरोबर आहे. हे वाक्य आपण या ठिकाणी घेतलं मित्रांनो. राणीने गाणे म्हटले. आता म्हणते तर म्हणणारी कोण आहे, तर राणी आहे. राणी हा झाला कर्ता, म्हणण्याची क्रिया गाण्यावर झाली. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही मित्रांनो. येणारा प्रयोग कोणता असेल, कर्मणी प्रयोग असेल. आता कर्मणी प्रयोगामध्ये तुम्हाला जशा प्रकारचे ऑप्शन दिलेत मित्रांनो, ते उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. मग कर्मणी प्रयोगाचे त्यामध्ये प्रधान असेल, गौण कर्मणी असेल किंवा प्रधान कर्मणी असेल. प्रधानमध्ये प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग असेल. त्यानंतर हा जो प्रयोग आहे हा प्रधान कर्तृ कर्मणीमध्येच येणार आहे. त्यानंतर जर आपण विचार केला तर समापन कर्मणी असेल. त्यानंतर आहे नवीन कर्मणी असेल. नवीन कर्मणीलाच काय म्हणतात रे मित्रांनो, तर कर्मकर्तरी सुद्धा म्हणतात, बरोबर आहे. अशा प्रकारे शक्य कर्मणी असेल. ह्या गोष्टी आहेत. आजीची गोष्ट सांगून झाली, बरोबर आहे. हा सुद्धा येणारा प्रयोग कोणता आहे, तर हा पण कर्मणी प्रयोग आहे. मग आता कर्मणी प्रयोग आहे, मुख्य ऑप्शन जर असेल तर ठीक आहे. पण जर अशाच प्रकारचा कर्त्याला षष्टीचा प्रत्यय लागला असेल आणि क्रिया जर पूर्ण झाली असेल, काय झाली असेल, क्रिया पूर्ण झाली असेल आणि षष्टीचा जर प्रत्यय आलेला असेल, तर त्याचा प्रयोग हा काय होतो मित्रांनो, समापन. समापन कर्मणी प्रयोग कोणता होतो, समापन कर्मणी प्रयोग. हा प्रयोग होतो कारण वाक्यात कर्म कोणता आहे, तर गोष्ट हे काय आहे, कर्म आहे मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी, दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजीची शेंडी झाली, भाऊजीची दाढी झाली, उरलं बाकीचं झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला. काय लागला, उरलं बाकीचं झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ आला, त्यात उंट पोहून गेला. आता मला सांगा मित्रांनो, दमडी म्हणजे काय रे बाबा. दमडी म्हणजे जुन्या काळामधला जो पैसा होता, नाणं होतं, या जे नाणे होते, बरोबर आहे. नाणे म्हणजेच काय, एक नाणं, 1 2 नाणे, 3 नाणे म्हणजे पैसे त्या ठिकाणी असायचे. आताच्या जर का मुलाला विचारलं, भाऊ तुला चाराने समजतात का, नाही समजणार आहे. त्याला 1 रुपया, 5 रुपये, 10 रुपये, जर त्याला 1 रुपया दिला तर ते पोरगं घेत नाही मित्रांनो, ते फेकून देतं. त्याला किती रुपये पाहिजे, कमीत कमी 5 रुपये नाही तर 10 रुपये. म्हणजे अशा प्रकारे, म्हणजे काहीतरी वस्तूचं, काहीतरी नाण्याचं त्यांनी तेल आणलं, त्या तेलामध्ये एवढ्या काय कुटाने केले. भाऊ ही गोष्ट शक्य नाही, ती काय अतिशयोक्ती. म्हणजे एखादी गोष्ट काय करून सांगणे मित्रांनो, फुगवून सांगणे. काय सांगणे, फुगवून सांगणे, फुगवून सांगितली जाते. त्यावेळेस येणारा अलंकार कोणता आहे मित्रांनो, तो अतिशयोक्ती. पण टीसीएस जे पॅटर्न आहे, टीसीएसचे सर्वात आवडीचा विषय जर का म्हटलं तर कोणता आहे मित्रांनो, अलंकार. हा विचारला जाऊ राहिला प्रत्येक शिफ्टला. मग या अगोदर तलाठी पेपर झाला असेल किंवा जे टीसीएस न पेपर घेतले मित्रांनो, तर त्यामध्ये आपल्याला विचारतायत. त्यानंतर आहे, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. आता जीवन आपल्याला 2 अर्थाने आहे. जीवन म्हणजे काय आहे, तर जगणे सुद्धा आहे, बरोबर आहे. जीवन काय आहे, जगणे सुद्धा आहे. आणि जीवन म्हणजे काय आहे, तर पाणी सुद्धा आहे. म्हणजे आपल्याला या वाक्यामध्ये हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, पाणी आला तर त्या ठिकाणी पाणी पण येतो. आणि पाणी पडल्यामुळं नवचैतन्य त्या ठिकाणी काय होतं मित्रांनो, निर्माण होतं. आणि हा जो अलंकार आहे, कोणता अलंकार आहे, तर श्लेष अलंकार त्या ठिकाणी आहे मित्रांनो. या अगोदर सुद्धा आपल्याला विचारलं गेलं, पेटविले पाषाण हे सुद्धा विचारलं गेलं. त्यानंतर अजून सुद्धा आपल्याला यमक अलंकाराचा सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, हे सुद्धा आपल्याला अलंकार त्या ठिकाणी विचारलं गेलं. आणि त्यानंतर आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे, हा सुद्धा आपल्याला अलंकार त्या ठिकाणी विचारला गेलेला आहे मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, कळस, बरोबर आहे. एक मंदिर आहे आणि त्या मंदिरावरती काय आहे, कळस आहे. मग कळस या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, तर कळस या शब्दाचा समानार्थी शब्द आहे शिखर, बरोबर आहे. घुमट, शुंग, घुमटी आणि टोक हे काय आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द विचारला गेलेला आहे मित्रांनो, बरोबर आहे. आता थोडक्यामध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो, तर हे जे आहे अशा प्रकारचं आपण एक मंदिर बनवलं आणि यावरती जे आहे, यावरती जो बनवला जातो, तर याला आपण काय म्हणतो मित्रांनो, तर कळस असे म्हणतो. या घटकाला काय म्हणलं जातं, कळस म्हणतात. आणि त्यालाच आपण शिखर म्हणतो. त्यानंतर आहे देव माणूस, बरोबर आहे. म्हणजे शांत व्यक्ती, त्याला कशाचीच नाही. त्याच्या दुपारच्या शिफ्टमध्ये आपल्याला विचारलं गेलं होतं, पिंडीवर विंचू,
बरोबर आहे. म्हणजेच चांगल्या माणसासोबत दृष्ट माणसं राहणे. तसंच देव माणूस जो आहे याचा अर्थ विचारला म्हणजे एखादा शांत माणूस कोणालाच काय देत नाही रे मित्रांनो, त्रास देत नाही. तो म्हणतो जर माझ्यामुळे कोणाला त्रास झाला असेल तर त्याला ते चांगलं वाटत नाही, त्यामुळे तो कोणालाच काय देत नाही मित्रांनो, त्रास देत नाही. त्याला आपण काय म्हणतो, देव माणूस म्हणतो किंवा शांत माणूस म्हणतो. अशा प्रकारचा तो घटक आहे. त्याचा अर्थ आहे त्या ऑप्शननुसार तुम्हाला त्याचं उत्तर काय करावं लागलं, त्या ठिकाणी मारावं लागेल मित्रांनो, किंवा ज्यांनी मारला असेल त्यांना ते कळालं असेल. बरोबर. देव माणूस म्हणजे शांत व्यक्ती, दुसऱ्यांना कोणालाही त्रास होणार नाही अशा प्रकार जो व्यक्ती असतो त्याला आपण देव माणूस म्हणतो. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द विचारला गेला. घट. घट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होते, तर वहाड त्या ठिकाणी होतोय मित्रांनो. अशा प्रकारचा घटक आपल्याला विचारला. जर व्हिडिओ आवडला मित्रांनो तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. येणाऱ्या पेपरचे जे काय गोष्टी असतील तुम्हाला त्या सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे जे झालेले पेपर असतील त्याचं विश्लेषण आपल्याला त्या ठिकाणी आहे. तसेच चालू घडामोडीचा सुद्धा आपल्याला सराव त्या ठिकाणी घ्यायचा आहे मित्रांनो. जे स्टॅटिक जीके मध्ये येणारे पॉईंट आहे की त्यावरती आपल्याला 100% प्रश्न विचारलाच जातोय आणि तो प्रश्न आपल्याला कन्फ्युज मध्ये चुकतोय, आपल्या मनामध्ये गडबड निर्माण होते, असे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी व्हिडिओ घ्यायचा आहे. त्याची तुम्हाला नोटिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं महत्वाचं आहे. आणि हो, सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉनला क्लिक करायचं अजिबात कोण विसरायचं नाही. आणि जर काही अडचणी असतील याच्याबद्दल, जर अजून काही तुमच्याकडे जर प्रश्न असतील मित्रांनो, ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत, कारण की आपल्या बाकीच्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा त्याचा काय होईल, फायदा होईल. त्यानंतर एक गुलमोहर आणि पळस ही माझी आवडती झाडे आहेत. आता थोडक्यात जर विचार केला, आता गुलमोहराचं जे झाड आहे किंवा गुलमोहर आपण म्हणतो, काय आहे, गुलमोहर आहे आणि दुसरं काय आहे, पळस आहे. आता ज्यावेळेस रंगपंचमी येते मित्रांनो, कोणती पंचमी, रंगपंचमी येते. रंगपंचमीला लहान असताना रानामध्ये जायचं, रानामध्ये त्या पळसाच्या जे फुलोरा आलेला असतो त्या फुलं तोडून आणायचे, ते दगडावरती कुटायचे आणि त्याचा रस काढायचा आणि ते मित्राच्या अंगावर फेकायचे. बरोबर आहे. म्हणजे ते नॅचरल कलर आपण त्या ठिकाणी वापरत होतो, म्हणजे तो जो कलर होता त्यांना कोणताच त्रास नाही होते. बरोबर आहे. पण इथं काय विचारलं गेलं, आपल्याला वाक्याचा प्रकार त्या ठिकाणी विचारला गेलेला आहे. दुपारच्या स्किपला सुद्धा अशाच प्रकारचं एक वाक्य विचारलं गेलं होतं मित्रांनो, की नेमकं या जो घटक आहे ते वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, संयुक्त वाक्य आहे, केवळ वाक्य आहे का मिश्र वाक्य आहे. मग आपल्याला गुलमोहर आणि जो पळस आहे मित्रांनो, ही दोन्ही माझी आवडते, काय, ही माझी आवडती झाडे आहे. म्हणजे दोन्ही घटक एकच गोष्ट दाखवत आहेत. त्यामुळे या वाक्याचा प्रकार जो आहे तो केवळ वाक्य यायला पाहिजे. कोणतं वाक्य यायला पाहिजे, केवळ वाक्य त्या ठिकाणी यायला पाहिजे. तसंच वाक्य काय, चहा. बरोबर आहे. राजू व गजू क्रिकेट खेळतात. काय खेळतात, क्रिकेट खेळतात. आता राजू पण आहे आणि गजू पण आहे, काय खेळू राहिले, क्रिकेट खेळू राहिले. ह्या गोष्टी त्या ठिकाणी आहे. नंतरचा प्रश्न आहे, नाचता येईना अंगण वाकडे. खतरनाक 3-3, 4-4, 5-5 म्हणी त्या ठिकाणी पेपरला विचारल्या गेल्यात. नाचता येईना अंगण वाकडे म्हणजे करायचं नाही, ती गोष्ट करायची नाही, पण त्याच्यातच अगोदर काय घालणे, खोडा घालणे, म्हणजे ती गोष्ट जायचंच नाहीये. पण मग गाडी आहे का, आता कुठंतरी जायचंय, मित्रामध्ये फिरायला जायचंय, मग आपल्याला पुढे जागा लागेल तर मग आपल्याला, आपण क्रुझर मध्ये बसणार नाही, आपल्याला इरिटिकाच लागते आणि तिच्यामध्ये आपल्याला एसीच लागते, साऊंड पण लागतो, म्हणजे जायचंच नाही. पण त्याच्याबद्दल काय करणे, कुटाने करणे किंवा त्याच्याबद्दल बोलणे, म्हणजे नाचता येईना काय करायचं, अंगण वाकडं करायचं मित्रांनो, वाकडे आहे. बरोबर आहे. नंतरचा स्लाइड आपल्याला बघायची आहे. मी खोटे बोलत नाही. हे जे वाक्य आहे मित्रांनो, या वाक्याचं तुम्हाला काय विचारलं होतं, हे नकारार्थी वाक्य, त्याचं होकारार्थी वाक्य करायचं विचारलं होतं किंवा अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. मग आपल्याला याच्या अगोदरच्या शिफ्टमध्ये काय विचारलं गेलं होतं मित्रांनो, तर आपल्याला याच्या अगोदरच्या शिफ्टमध्ये असा प्रश्न विचारला गेला होता की विधान दिलं होतं आणि त्या विधानाचं प्रश्नार्थक वाक्य त्या ठिकाणी तयार करायचं होतं मित्रांनो. मग इथं मी खोटे बोलत नाही, मी नेहमी खरे बोलतो, संपला विषय. कसं बोलतो, खरे बोलतो. बरोबर आहे. मग आपलं एक सूत्र किंवा त्या ठिकाणी गोष्ट आहे की या खोटेचा काय विरुद्धार्थी शब्द काय वापरला, आपण खरे वापरलेला आहे. त्यानंतर आहे तिथं ऑप्शन नुसार तुम्हाला उत्तर काय काढणं सोपं जाते आणि उत्तर सुद्धा काढायला अवघड नाही मित्रांनो. सूर्यास्त होण्यापूर्वीची वेळ. आता सूर्यास्त होण्यापूर्वीची वेळ म्हणजे काय, आता तुळशीचे लग्न लागले मित्रांनो, तुळशीचे लग्न लागल्यानंतर लग्नाला सुरुवात होते. लग्नाचा टाइम असतो 6:45. म्हणजे आता हा जो टायमिंग आहे मित्रांनो, तर हा
अंधार पडण्याच्या अगोदरचा हा टायमिंग आहे. लग्न या टायमाला आपण लावतोय, त्याला कोणता मुहूर्त म्हणतात तर त्याला गोरज मुहूर्त माझ्या मते तरी म्हणतात. पण आता शेवटी उत्तर काय होतं आणि ऑप्शन काय आहेत किंवा ऑप्शन काय दिले होते ते काही माहिती नाही. पण तसा प्रकारचा आहे बुवा, अंधार पडायच्या अगोदरचा जो वेळ आहे त्या वेळाला काय म्हटलं जातं, आपल्याला संसान काय बरोबर आहे. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, संध्याकाळ झाली सुद्धा म्हणतो, सवसान झाली सुद्धा म्हणतो, बरोबर आहे. किंवा आपल्या भाषेमध्ये त्याला एक मुहूर्त जर म्हणलं तर त्याला गोरज काय मुहूर्त असे सुद्धा म्हणतात. त्यानंतर हे नावडतीचे मी नाळणी, म्हणजे ती गोष्ट आवडतच नाही तर त्या गोष्टीबद्दल आपण त्याला किती चांगलं केलं. आता काय म्हणतात, एक म्हण आहे डबल, कोणत्या, भरत भरत आलं किंवा जेवण होत आलं आणि आळणी तिखट झालं, बरोबर आहे. म्हणजे जेवण होईपर्यंत त्याला तिखटही नाही लागलं, त्याला आळणीही नाही लागलं, पण जेवण झाल्याचं नेमकं जेवण झालंय, संपलंय आणि त्याच वेळेस त्याला काय लागलं, ते आळणी आणि तिखट लागलं. म्हणजे नावडतीचे मीठ काय आहे, आळणी आहे. ती गोष्ट आपल्याला आवडतच नाही तर त्याबद्दल आपण त्या गोष्टी काय करत असतो, घटक घेत असतो. त्याच्या अगोदरची म्हण नाही, ही म्हण थोड्या प्रमाणामध्ये सारख्या प्रमाणामध्ये आहे मित्रांनो. नंतर आहे अर्धा चंद्र देणे, म्हणजे काय करणे, हकालपट्टी देणे, काढून टाकणे, संपला विषय, बरोबर आहे. अत्तराचे दिवे लावणे म्हणजे बेसुमार उधळणपट्टी करणे, बरोबर आहे. आहे तर उधळायचं, नसल तर तसंच बसायचं, खाईन तर तुपासी नाही तर उपासी, बरोबर आहे. ही गोष्ट त्या ठिकाणी आहे. नंतर आहे शेत, गहू, स्वयंपाकघर आणि खाणे. दुपारच्या शिफ्टला सुद्धा अशाच प्रकारचं एक रचना आपल्याला दिली होती आणि त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे घटक आहे, पण त्याची चढत्या क्रमाने काय करायची होती मित्रांनो, तर मांडणी त्या ठिकाणी तुम्हाला करायची होती. मग आपण सर्वात अगोदर काय करतो रे भाऊ, शेत आहे, आपल्याकडे शेत असायला पाहिजे. मग त्या शेतामध्ये आपण काय पेरू शकतो, तर गहू पेरू शकतो. गहू पेरल्याच्या नंतर आपल्याला गहू तयार झाले, गहू तयार झाल्याच्या नंतर आपण ते गहू आणल्याच्या नंतर त्याचा काय करू शकतो, आपण स्वयंपाक करू शकतो, बरोबर आहे. आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर आपल्याला त्याला खाता येते, म्हणजे खाऊ शकतो आपण. काय करू शकतो, खाऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल मित्रांनो, मान्य करता येईल. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. झाला आपण या ठिकाणी आपला जो झालेला पेपर होता मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्या मित्रांना जे आपल्याला मदत केली, आपल्याला त्यांनी पाठवले, सांगितले, त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभारी आहे. आणि अशाच प्रकारे आपल्याला ज्या येणाऱ्या जे पुढे आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे मित्रांनो. आणि मला त्या ठिकाणी प्रश्नला जो आहे त्या ठिकाणी व्हिडिओ आपल्याला जे पेपरमध्ये आलेले प्रश्न आहे मित्रांनो, जे काय हार्ड असतील किंवा काय असतील तर त्या गोष्टी आहेत. जे विद्यार्थी मित्रांना ज्या प्रश्न आठवत आहेत ते आपल्याला सांगतायत, त्यांचं विश्लेषण घेतोय. आपल्या बाकीच्या विद्यार्थी मित्रांना त्याचा काय होईल, फायदा होईल. आणि जर अशाच व्हिडिओसाठी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो. या ठिकाणी मी सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.